नमस्कार मित्रांनो, नोकरी अपडेट यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक नवीन जाहिरात पाहणार आहोत. भारतीय स्टेट बँकेमध्ये मेगा भरती निघालेली. याच्यामध्ये एकूण ज्या जागा आहेत या 13,735 जागा असणार आहे. ही मेगा भरती आहे मित्रांनो. या जाहिरातीसाठी फॉर्म नक्की भरा. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण जाहिरातीसाठीचं शिक्षण पाहणार आहोत. शिक्षण काय काय लागणार आहे, वय किती लागणार आहे, फी किती असणार आहे, संपूर्ण माहिती तुम्हाला मी डिटेलमध्ये देणार आहे. असं नाही की बँकेची जाहिरात आहे तर तुम्हाला कॉमर्सच लागणार आहे, तसं काय नाही आहे. त्याचबरोबर मित्रांनो, हा जो व्हिडिओ हा पार्ट पहिला असणार आहे. याच्यामध्ये मी तुम्हाला संपूर्ण PDF माहिती देणार आहे. म्हणजे जाहिरातीसाठी काय काय लागतं आहे संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. आणि दुसरा जो व्हिडिओ असणार आहे त्याच्यामध्ये संपूर्ण माहिती असणार आहे. फॉर्म कशा प्रकारे भरायचा आहे, फोटो कशा प्रकारे लागणार आहे, सही कशा प्रकारे लागणार आहे, संपूर्ण माहिती मी त्याच्यामध्ये तुम्हाला देणार आहे. त्याच्यामुळे तो सुद्धा व्हिडिओ पाहून घ्या आणि हा सुद्धा व्हिडिओ पाहून घ्या. दोन्ही व्हिडिओमध्ये संपूर्ण डिटेलमध्ये माहिती असणार आहे. चला तर मग चालू करूया. मित्रांनो, या ठिकाणी पाहू शकता स्टेट बँकेसाठी ही भरती निघालेली. ही मेगा भरती मित्रांनो. आता याच्यासाठी जी PDF असणार आहे ही संपूर्ण PDF आपल्या टेलिग्राम चॅनलवर मी अपलोड केली. त्याच्यावर जाऊन तुम्ही पाहू शकता. किंवा आपली वेबसाईट आहे naukriupdate.in, त्याच्यावर सुद्धा मी जाहिरात अपडेट केलेली आहे. त्याच्यावर जाऊन तुम्ही ते चेक करू शकता. टेलिग्राम चॅनलची लिंक आणि वेबसाईटची लिंक दोन्ही लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये ॲड केलेले आहेत. त्याच्यावर जाऊन तुम्हाला पाहता येणार आहे. आता याच्यामध्ये खाली यायचं आहे. या ठिकाणी पाहू शकता स्टेट बँकेसाठी ही भरती निघालेली. या जाहिरातीमध्ये जे पद आहे हे एकच असणार आहे. एकाच पदासाठी 13,735 जागा असणार आहेत. आता याच्यामध्ये पदाचं जे नाव दिलेलं आहे ज्युनियर असोसिएट, हे जे पदाचं नाव असणार आहे म्हणजे काय असणार आहे, लिपिकचं पद आहे. लिपिक म्हटलं तर टायपिंगचा विषय येतो, पण टायपिंग लागणार नाही याच्यासाठी. आता काय काय मी पुढं डिटेलमध्ये माहिती सांगणारच आहे. आता याच्यामध्ये कस्टमर सपोर्ट अँड सेल हे असं पद असणार. ही जी जाहिरात आहे ही आजच आलेली आहे. 17/12/2024 आजच्याच तारखेची जाहिरात आहे. आणि 7/1/25 7 तारखेला ही शेवटची तारीख असणार आहे, 7 जानेवारी 2025 पर्यंत. आता मित्रांनो, याच्यामध्ये ज्या जागा दिलेल्या आहेत 13,735 या डिवाईड केलेल्या जागा आहेत. म्हणजे प्रत्येक स्टेटला या डिवाईड करून जागा दिलेल्या आहेत. म्हणजे प्रत्येक महाराष्ट्रासाठी वेगळं असणार आहे, असं प्रत्येक स्टेट असणार आहे त्यांच्यासाठी वेगळं असणार आहे. आता हे कशा प्रकारे असणार आहे हे संपूर्ण पाहूया. आता याच्यामध्ये पाहू शकता इथे वॅकेन्सी दिलेली आहे. वॅकेन्सीमध्ये सर्कल दिलेले आहे, स्टेट दिलेले आहेत आणि कोणत्या भाषेचे उमेदवार लागणार आहे, कॅटेगरी दिलेली, कोणती कॅटेगरी असणार आहे, PWDचे असणार आहे, एक्स सर्व्हिसमॅन आहे. त्याच्यानंतर बॅकलॉगिंग वॅकेन्सी या जागा दिलेल्या आहेत. त्यांची कॅटेगरी वाईज जागा PWD, एक्स सर्व्हिसमॅन अशा प्रकारे जागा दिलेल्या आहेत. आता याच्यामध्ये स्टेट दिलेले आहेत आणि सर्कल दिले आहेत. तुम्ही ते चेक करून घ्या कोणत्या कोणत्या सर्कलमध्ये आपण येतोय आणि जागा किती असणार आहेत ते. आता आपण महाराष्ट्राचं पाहूया, महाराष्ट्रामध्ये किती जागा असणार आहे. आता या ठिकाणी पाहू शकता महाराष्ट्रासाठी या ठिकाणी 2 ठिकाणी दिलेले आहे. महाराष्ट्र गोवासाठी असणार आहे. याच्यामध्ये जी भाषा आहे ही कोकणी असणार आहे गोवासाठी. आणि महाराष्ट्र मुंबई मेट्रो यांच्यासाठी मराठी भाषा असणार आहे. आता याच्यामध्ये कॅटेगरी वाईज जागा दिलेल्या आहेत आपल्याला. सुरुवातीला या ठिकाणी पाहू शकता SC ST OBC EWS जनरल कॅटेगरी आणि टोटल जागा आहेत. अशा प्रकारे या जागा आहेत. त्याचप्रमाणे तुम्ही त्या लाईनला चेक करून घ्या खाली कोणत्या जागा आहेत. आता आपण SC ST या दोन्ही यांचं पाहूया. खाली यायचं आहे. याच्यामध्ये पाहू शकता SCला 115 असणार आहे, STला 104 जागा आहेत. अशा प्रकारे OBC जनरल PWD अशा प्रकारे या जागा दिलेल्या आहेत. तुम्ही ते चेक करून घ्या. याच्यामध्ये एकूण ज्या जागा दिलेल्या आहेत त्या 1163 जागा असणार आहे. या ज्या जागा आहेत महाराष्ट्र मुंबई मेट्रोसाठी असणार आहे. याच्यामध्ये महाराष्ट्रासाठी सेपरेट दिलेलं आहे गोवासाठी कोकणी भाषा आली पाहिजे आणि त्यांच्यासाठी या कॅटेगरी वाईज जागा दिलेल्या आहेत. हे पहा खालची जी लाईन आहे ही गोवासाठी असणार आहे. याच्यामध्ये एकूण ज्या जागा दिलेल्या आहेत त्या 20 जागा असणार आहे, या गोवासाठी असणार आहे. आणि महाराष्ट्र मुंबई मेट्रोसाठी 1163 जागा असणार आहे. जर तुम्ही महाराष्ट्र सोडून बाकीच्या सर्कलमध्ये जर येत असाल तुम्ही ते चेक करून घ्या कोणत्या सर्कलमध्ये येत आहे. हैदराबाद असेल, चेन्नई असेल, जयपूर असेल किंवा खाली बाकीचे सर्कल सुद्धा दिलेले ते पहा. या ठिकाणी पाहू शकता. याच्यामध्ये चेक करून घ्या तुम्ही त्या ठिकाणी बसताय का आणि किती जागा असणार आहे त्यानुसार तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. अशा प्रकारे सर्व जागा मिळून म्हणजे जे काही सर्व सर्कल असणार आहे ते धरून एकूण ज्या जागा दिलेल्या आहेत या 13,735 जागा असणार आहे पहा. या ठिकाणी दिलेल्या आहेत. त्याच्यानंतर मित्रांनो खाली यायचे. त्याच्यानंतर मित्रांनो या ठिकाणी शिक्षण दिलेले. शिक्षण काय काय लागणार या ठिकाणी दिलेले. शिक्षण जे आहे तुमचं 31/12/2024 याच्या आतमध्येच पाहिजे, पुढचं नको आहे किंवा चालू नको आहे. आता याच्यामध्ये ग्रॅज्युएशन लागणार आहे या ठिकाणी दिलेले. ग्रॅज्युएशन कोणत्याही शाखेची पदवी लागणार आहे. असं नाही की तुमचं कॉमर्सच पाहिजे, बँकेची जाहिरात आहे तर कॉमर्सच पाहिजे, तसं काही नाही आहे.
तुमचं ग्रॅज्युएशन कोणतेही असेल, आर्ट्स असेल, कॉमर्स असेल किंवा सायन्स असेल, कोणत्याही शाखेतील पदवी जरी असेल तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे. फक्त ती जी पदवी तुमची भेटलेली 31/12/2024च्या आधीची पाहिजे, त्याच्यानंतरची किंवा चालू असलेली चालणार नाही. आता जाहिरातीसाठी जे वय दिलेले हे 1/4/2024 रोजी 20 वर्ष पाहिजे किंवा 28 वर्ष याच्यामध्येच पाहिजे. त्याच्या पुढं पण नकोय, म्हणजे 28च्या पुढं नकोय आणि 20च्या आतमध्ये नकोय. लक्षात ठेवा, अशा प्रकारे वय लागणार आहे. आणि कॅटेगरीचे जे काही उमेदवार असणार आहे, SC असन, ST, OBC, PWD असन, हँडिकॅप उमेदवार असन, यांच्यासाठी या ठिकाणी सूट दिलेली ही चेक करून घ्या तुम्ही कशामध्ये येत आहे. SC ST असेल तर 5 वर्षाची सूट आहे, OBC असेल तर 3 वर्षाची सूट आहे. अशा प्रकारे या सूट दिलेल्या आहेत, तुम्ही ते चेक करून घ्या. एक्स सर्व्हिसमॅनचं दिलेलं आहे, विडो, डिवोर्स वुमन यांच्यासाठी या ठिकाणी सूट दिलेली, तुम्ही ते चेक करून घ्या. किंवा काही उमेदवारांनी जर SBIची अप्रेंटिसशिप केली असेल त्यांच्यासाठी या ठिकाणी सूट दिलेली. हे पहा, ही सूट तुम्ही ते चेक करून घ्या, तुम्ही कशामध्ये बसताय त्यानुसार त्या ठिकाणी तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे. म्हणजे असं नाही की 28 प्लस असणार, 28 प्लस हे वर्ष असणार आहे. समजा SC ST 28 प्लस 5 वर्ष असणार आहे, OBCला प्लस 3 वर्ष असणार आहे. अशा प्रकारे ही सूट असणार आहे. त्याच्यानंतर अपंग जे काही उमेदवार असणार आहे, अपंग उमेदवारासाठी या ठिकाणी चेक करायचे तुम्ही त्याच्यामध्ये बसताय का. ह्या ज्या जागा आहेत अपंगासाठी असणार आहे. तुम्ही बऱ्याच वेळा पाहिलं असेल, जे काही गव्हर्नमेंटच्या बँक आहे, तुम्ही कोणत्याही बँकेमध्ये जावा, बाहेरचा जो काउंटर असतो त्या ठिकाणी अपंग व्यक्ती असती, फॉर्म देण्यासाठी असेल किंवा काही माहिती देण्यासाठी. त्यांच्या जागा दिलेल्या त्या राखीव जागा असणार आहेत, त्यांच्या जागेवर दुसरा कोणी उमेदवार बसणार नाही. आता ते कोणते उमेदवार असणार या ठिकाणी दिलेले आहेत. याच्यामध्ये कॅटेगरी दिलेली, कोणत्या कॅटेगरीचे उमेदवार असणार आहे ते चेक करून घ्या. कारण जर एखादा ब्लाइंड व्यक्ती असेल, समजा त्याला दिसत नाही, त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. त्या व्यक्तीला नक्की याचा फायदा होणार आहे, कारण त्यांना ही माहिती मिळणार आहे आणि त्यांच्या राखीव जागा आहेत, त्यांच्या जागेवर दुसरा कोणी उमेदवार बसू शकणार नाही. ते जे व्यक्ती असणार आहे, ब्लाइंड व्यक्ती असेल किंवा इतर कोणी व्यक्ती असेल, त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की जाणार आहे, पण तुमच्या एका शेअरमुळे जाणार आहे. त्यामुळे शेअर नक्की करा. त्याच्यानंतर मित्रांनो, मीडियम ऑफ एक्झाम कोणत्या भाषेत असणार आहे हे पाहूया. आता जे कोणी उमेदवार आहे, समजा बाहेरचे असणार आहे, समजा दिल्लीचे उमेदवार आहे, त्यांना हिंदीच भाषा पाहिजे. त्याचप्रमाणे या ठिकाणी लोकेशन दिलेले आहेत, म्हणजे स्टेट दिलेले आहेत आणि मीडियम परीक्षा कोणत्या भाषेमध्ये असणार आहे याची माहिती दिलेली. हे पहा, या ठिकाणी सुरुवातीला दिलेले आहे अंदमान निकोबार, या ठिकाणी इंग्लिश आणि हिंदी दिलेली, ही भाषा लागणार आहे. अशाच प्रकारे हे सर्व स्टेट तुम्ही चेक करून घ्या, तुम्ही कोणत्या स्टेटमध्ये येत आहे, कोणत्या स्टेटला तुम्ही फॉर्म भरलेला आहे. आता याच्यामध्ये आपण महाराष्ट्राचं पाहूया. महाराष्ट्रामध्ये हे पहा 20 नंबरला आहे. 20 नंबरमध्ये इंग्लिश, हिंदी आणि मराठी या भाषा असणार आहे. लक्षात ठेवा, मराठीसुद्धा असणार परीक्षेला. अशाच प्रकारे बाकीचे स्टेटसुद्धा दिलेले, तुम्ही ते चेक करून घ्या. 35 स्टेट असणार आहे. या ठिकाणी या लँग्वेज दिलेले, कोणती लँग्वेज असणार आहे. त्याच्यानंतर परीक्षेसाठी मार्क किती असणार आहे, टायमिंग किती असणार आहे. आता याच्यामध्ये लेफ्ट साईडला पाहू शकता, या ठिकाणी मार्क दिलेले आहेत आपल्याला, म्हणजे परीक्षेसाठी मार्क किती असणार आहे, टायमिंग किती असणार आहे आणि विषय काय असणार आहे परीक्षेला मेन. हे पहा, या ठिकाणी 3 विषय दिलेले, तुम्ही ते चेक करून घ्या. याच्यावर तुम्हाला अभ्यास करायचा आहे. याच्यामध्ये एकूण जे प्रश्न असणार आहे हे 100 असणार आहे आणि 100 मार्क असणार आहे. लक्षात ठेवा, 1 तासाचा पेपर असणार आहे. प्रत्येक विषयासाठी 20 मिनिटाचा टायमिंग असणार आहे. एका मार्काला 1 प्रश्न असणार आहे. याच्यामध्ये पहिला जो पेपर होणार म्हणजे फेज 1 असणार आहे. त्याच्यानंतर परत सेकंड पेपर असणार आहे. सेकंड पेपर हा मेन एक्झाम असणार आहे. याच्यामध्ये या ठिकाणी एक्झाम दिलेली, म्हणजे एक्झाममध्ये काय काय असणार आहे हे पहा. या ठिकाणी प्रश्न दिलेले 190 प्रश्न असणार आहे आणि मॅक्झिमम मार्क हे 200 असणार आहे. आणि परीक्षेसाठी जो टायमिंग आहे मेन पेपरसाठी 2 तास 40 मिनिटाचा असणार आहे. जवळजवळ 2.5-3 तासाचा पेपर असणार आहे. आणि याच्यामध्ये मेन एक्झामसाठी या ठिकाणी विषय दिले, म्हणजे काय काय असणार आहे ते. पहिला तुम्हाला पेपर 1चा अभ्यास करायला लागणार आहे. तो पास झाल्यानंतर पुढचा जो विषय असणार आहे हा सेकंडचा असणार आहे. त्याच्यानंतर मित्रांनो, परीक्षेसाठी फी पाहूया. फी काय काय असणार आहे. याच्यामध्ये परीक्षेसाठी फी दिलेली, कॅटेगरी दिलेली आणि फी दिलेली. याच्यामध्ये SC ST आणि PWD, एक्स सर्व्हिसमॅन आणि DXS या उमेदवारांसाठी कोणत्याही प्रकारची फी नसणार आहे. फ्रीमध्ये फॉर्म असणार आहे या उमेदवारांसाठी. आणि दुसरे जे उमेदवार असणार आहे जनरल कॅटेगरी, ओपन कॅटेगरी, OBC आणि EWS, हे जे कोणी उमेदवार असणार आहे त्यांच्यासाठी 750 रुपये फी असणार आहे. आता जाहिरातीसाठी फॉर्म कशा प्रकारे भरायचा आहे. फॉर्मसाठी काय करायचं आहे, या ठिकाणी लिंक दिलेली, वेबसाईटची लिंक दिली, त्याच्यावर जाऊन फॉर्म भरायचा आहे. पण फॉर्मचा जो काही व्हिडिओ आहे मी सेकंड पार्टमध्ये अपलोड केलेला आहे, तुम्ही जाऊन तो चेक करा. व्हिडिओ अपलोड केलेला आहे फॉर्म कशा प्रकारे भरायचा आहे तो. त्याच्यानंतर मित्रांनो, फॉर्ममध्ये जर तुम्हाला काय अडचण वाटत असेल, पेमेंट होत नाही किंवा काही ठिकाणी फॉर्ममध्ये काय अडचण येत असेल तुम्हाला, या ठिकाणी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे. हे पहा,
SBIचा कॉन्टॅक्ट नंबर या ठिकाणी तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे. जर काही तुम्हाला अडचण येत असेल तर सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत हा टायमिंग आहे त्यांचा, त्या वेळेत तुम्हाला फोन करायचा. जर काय अडचण असेल तर. पण मित्रांनो, नंबर दिलेला आहे आपल्याला, पण बऱ्याचशा वेळा काय होतं, फोनच लागत नाही किंवा एंगेजेस येतोय, अशी बरीचशी कारणं असतात. जर तुम्हाला अशी काय अडचण येत असेल त्याच्यामध्ये कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, त्याच्यावर तुम्हाला मी सोल्युशन देणार आहे. त्याच्यानंतर मित्रांनो, महत्त्वाचा विषय, परीक्षा सेंटर कुठे येणार आहे. आपण फॉर्म भरू, परीक्षा सेंटर बाहेर जायला नको आहे. त्याच्यासाठी काय करायचे, परीक्षा सेंटर पाहून घ्यायचे. आपले परीक्षा सेंटर कोणते कोणते असणार आहे. या ठिकाणी एक्झाम सेंटर दिलेले आहेत आणि स्टेट दिलेले. आपलं स्टेट कोणतं असणार आहे, मी महाराष्ट्रामध्ये राहतोय, महाराष्ट्रासाठी जे काही स्टेट असणार आहे या ठिकाणी 30 नंबरला दिलेले आहेत. जर तुम्ही महाराष्ट्र सोडून दुसऱ्या स्टेटमध्ये जर असाल तर या ठिकाणी स्टेट पाहून घ्या. तुम्ही ज्या स्टेटमध्ये येत आहे या ठिकाणी लिस्ट दिलेली, याच्यामध्ये चेक करून घ्या तुम्ही कोणत्या स्टेटमध्ये येत आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला परीक्षेचं जे काही सेंटर आहे पाहून घ्यायचं आहे कोणतं असणार आहे. आता आपण महाराष्ट्रासाठी पाहूया. महाराष्ट्रामध्ये अहमदनगर आहे, अकोला, अमरावती, छत्रपती संभाजीनगर आहे म्हणजे औरंगाबाद, धुळे, जळगाव असणार आहे, कोल्हापूर आहे, लातूर, मुंबई, ठाणे, नवी मुंबई आहे, MMR आहे, नंतर नागपूर दिलेले, नांदेड, नाशिक, पुणे, रायगड आहे, सांगली, सातारा आणि सोलापूर. अशा प्रकारे परीक्षा सेंटर असणार आहे हे महाराष्ट्रासाठी. त्याच्यानंतर पुढे यायचे. त्याच्यानंतर मित्रांनो, आपल्याला फोटो अपलोड करायचा. ऑनलाईन फॉर्म भरताना फोटो लागणार आहे. पासपोर्ट साईज फोटो हा सध्याचा फोटो पाहिजे तुमचा, आणि याच्यामध्ये तुमचा जो फोटो आहे हा कलर फोटो पाहिजे. लक्षात ठेवायचं आहे, याची जी साईज आहे या ठिकाणी सेंटीमीटरमध्ये दिलेली आणि खाली पिक्सेलमध्ये दिलेली. 200 बाय 230 या साईजचा फोटो पाहिजे आणि त्याची साईज आहे KB मध्ये, ही 20 KB ते 50 KB अशा प्रकारे पाहिजे. जर तुम्हाला फोटोची साईज किंवा सिग्नेचरची साईज कमी जास्त करता येत नसेल, मी आपल्या चॅनलवर एक व्हिडिओ सेपरेट एक अपलोड केलेला आहे, त्याच्यावर जाऊन तुम्ही ते चेक करा की कशा प्रकारे साईज बदलायची. तुम्हाला संपूर्ण माहिती दिलेली त्याच्यामध्ये. तुमचा कोणताही फोटो असू द्या, त्याची साईज तुम्हाला कमी जास्त करता येणार त्या ठिकाणी. त्याच्यानंतर पुढं सही दिलेली आपल्याला. सही कशा प्रकारे लागणार आहे हे पण या ठिकाणी सिग्नेचरचं ऑप्शन दिलेलं आहे. सिग्नेचर कशी लागणार आहे, व्हाईट पेपरवर पाहिजे, पूर्ण व्हाईट पाहिजे आणि त्याच्यावर ब्लॅक पेनाने सिग्नेचर करायची. लक्षात ठेवा, ब्लॅक पेनानेच पाहिजे. आणि सिग्नेचरची जी काही साईज आहे ही 140 बाय 60 पाहिजे. ही पिक्सेलमध्ये दिलेली 10 KB ते 20 KB ही साईज लागणार आहे. लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पुढं या फॉर्मसाठी एक थंब लागणार आहे, लेफ्ट हँड थंब लागणार आहे. हा जो थंब आहे हा कशा प्रकारे पाहिजे तर व्हाईट पेपरवर. लक्षात ठेवा, व्हाईट पेपर पाहिजे, ब्लॅक इंक किंवा ब्ल्यू इंक, निळ्या किंवा काळ्या शाईचा इंक पॅड पाहिजे तुमचं, त्याच्यावर तो थंब घ्यायचा. म्हणजे व्हाईट पेपरवर तो थंब घ्यायचा आणि क्लिअर घ्यायचा आहे. तुमच्या हाताचे ठसे त्या ठिकाणी दिसले पाहिजे, असं नाही की डार्कमध्ये चालणार नाही आहे, तुम्हाला क्लिअर ते लाईन दिसले पाहिजे. त्याच्या साईज दिलेले, तर आता साईज बघा 240 बाय 240 दिलेली, या ठिकाणी साईज दिलेली आणि KB दिलेली, किती KB लागणार आहे 20 KB ते 50 KB. अशाच प्रकारे डिक्लेरेशनचं फॉर्म सुद्धा लागणार आहे. हा जो फॉर्म आहे हा इंग्लिशमध्ये पाहिजे. लक्षात ठेवा, इंग्लिशमध्ये व्हाईट पेपरवर लिहायचं आणि ब्लॅक इंकनी म्हणजे काळ्या पेनाने लिहिलेलं पाहिजे. ब्ल्यू पेन चालणार नाही आहे, काळ्या शाईनीच तुम्हाला तो फॉर्म भरायचा आहे. आणि त्याच्या साईज दिलेल्या आहेत आपल्याला. साईजमध्ये 800 ते 400 पिक्सल लागणार आहे आणि त्याचा जो काही DPI हा 200 पाहिजे. हे पहा, वरती पण DPI दिलेलं आहे आपल्याला. DPI किती लागणार आहे त्याचा, याचा DPI जो दिलेला आहे हा 200 असणार आहे आणि डिक्लेरेशन फॉर्म आहे त्याचा DPI हा 200 असणार आहे. लक्षात ठेवायचं आहे, त्यानुसार तुम्हाला साईज कमी जास्त करायची. DPI किंवा साईज जर तुम्ही कमी जास्त करत असाल तर तुमचा फोटो किंवा डिक्लेरेशन फॉर्म काय असेल ते अपलोड होणार नाही. त्याच्यामुळे जर तुम्हाला काय अडचण येत असेल तो व्हिडिओ पाहून घ्या. आपला वरती आय बटनमध्ये सुद्धा मी तो व्हिडिओ लावलेला आहे, त्याच्यावर जाऊन तुम्ही ते चेक करू शकता. आता या फॉर्मसाठी डिक्लेरेशन कशा प्रकारे लिहायचे हा जो फॉर्मॅट आहे मी आपल्या टेलिग्राम चॅनल असेल किंवा व्हॉट्सअपचा चॅनल त्या ठिकाणी अपलोड करणार आहे, त्याच्यावर जाऊन तुम्ही ते चेक करून घ्या. आपल्या चॅनलच्या लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये ॲड केलेले आहे, त्याच्यावर जाऊन तुम्ही ते जॉईन करून घ्या आणि ते चेक करा कशा प्रकारे लागणार आहे ते. अशा प्रकारे मित्रांनो फॉर्मसाठीची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. सेकंड पार्टमध्ये फॉर्म कशा प्रकारे भरायचा याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला त्या ठिकाणी देणार आहे. म्हणजे फॉर्मसाठी काय काय लागणार आहे, कशा प्रकारे तुम्हाला फॉर्म भरायचा आहे, संपूर्ण माहिती असणार आहे. सेकंड पार्टसुद्धा पाहून घ्या, म्हणजे फॉर्म भरताना तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. थँक्यू मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर नक्की करून घ्या. कारण जे कोणी उमेदवार असणार आहे त्यांचं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालेलं आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा, किंवा जे कोणी अपंग उमेदवार असणार त्यांना या जाहिरातीची माहितीच नाही त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. थँक्यू.